नमस्कार मित्रांनो, मी आज व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला याच्यासाठी की मी आज बाजारातून याचं खेळगटाचं सगळं सामान घेऊन आले. आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या संक्रांतीच्या पण खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मी सकाळी बाजारला गेले होते, तर बाजारातून काय काय आणले तुम्हाला दाखवते मी. हे पा, सगळ्यात पहिलं आणले मी हे 5 खणं आणि मोठे 5 खणं आणि छोटे 5 खणं. कारण आमच्या सासूबाई वारलेल्या आहेत, त्याच्यामुळं हे मोठे पण 5 आणावं लागतात आणि हे छोटे 5 आणावं लागतात. तर हे पहा, माझी खेंगटाची तयारी चालू होती. मी वाटाणा सोलला आहे, वालाच्या शेंगा. आता हे वांगे कापून घ्यायचे आणि हरभऱ्याची गड्डी आणली. तर हरभऱ्याचे गड्डे तरी 20 रुपयाला होती. आता याला तर काही घटे पण नाहीत एवढे, पण आता नाईलाज आहे. हरभरा मस्त माझ्या वावरात पण आहे, परंतु अजून त्याला घटे नाही आले काहीच नाही. हे पहा, बोर आणलेत मी, पेरू आणलेत, गाजर, हे वाटाणा, वालाच्या शेंगा आणि हे बटाटे. तर माझा व्हिडिओ आवर्जून ज्यांना कोणाला माहीत नाही की या मिक्स भाजी म्हणजे काय काय टाकतात, कशी करतात. आता कोणी काळ्या मसाल्यात पण बनवतात. जास्त गावाच्या ठिकाणी जर घरात जास्त माणसं असले, गोतावळ्याचा जर परिवार असला, तर कोणी आपलं भाजी, लाल भाजी मसाल्या त्याच्यात नाही का सुकी भाजी पण करतात. तर त्याला काय काय लागतं आहे मी तर तुम्हाला दाखवलेलेच आहे. अजून याच्यामध्ये ज्वारीची कणसं, गव्हाचा हुंडा, ऊस, अजून तुम्हाला सांगते ऊसाला याचे बिब्याची फुलं, हे बोरं, गाजरं, वाटाणा, वालाच्या शेंगा, वांगी. तर कुणी कुणी शेवग्याच्या शेंगा पण टाकतात. आता आमच्याकडे नाही टाकत शेवग्याच्या शेंगा, त्याच्यामुळं आहे आता आमच्या दारात शेवग्याचं झाड आहे, त्याला शेंगा पण आलेले आहेत. पाहते टाकल्या तर टाकल मी 2. पण हे सगळं हे करून एक सुवासनींनी म्हणजे आयो बायकांनी खायलाच पाहिजे हे भोगीच्या दिवशी. आणि मस्त बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बनवायचे आणि गरम गरम खेंगाटाने बाजरीच्या भाकरी तीळ लावून खूप छान लागतात. मला जर कमेंट्स आल्या की खेंगाट बनवायचे आणि बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ टाका, तर मी तो पण बनवल. पण माझा काही कुकिंगचं चॅनल नाही, त्याच्यामुळं मी एवढं त्याच्या काही नादी लागत नाही. तर मला एवढंच सांगायचं होतं की जुने लोकांनी हे खेंगाट खायचं, म्हणजे माझ्या मते तरी, बाकीच्यांचं मन नाही सांगू शकत. पण मला असं वाटतं की ह्या पहिल्या कशा सासूरवसनी होत्या, त्यांना आता समज हे बाकीचं खाणं, बोरं, पेरू किंवा हरभरे, गाजरं, हे ते छोट्या लेकरं बिकरं खात असतील ना, तर सासूरवसनीला तर काही खायला मिळत नसेल एवढं, किंवा नसनच मिळत. कारण सासूरवसनीचे पहिले खाण्यापिण्याचे हालच राहायचे. त्याच्यामुळे आणि हे असं आहे की हे सीजनवारी येतं, कारण ह्या ऋतूमध्ये हे सगळं मिळतं आहे आणि हे सगळं शरीराला म्हणजे भेटायला पाहिजे कुठून का होईना. त्याच्यामुळं हा भोगीचा संक्रांतीच्या आदल्या दिवशी सण असा म्हणजे बनवण्याचीच पद्धत अशी याच्यामुळं सुरू केली असेल की एक सासूरवसनीला सुद्धा सगळं खायला मिळत असेल, त्याच्यामुळंच असेल. कारण असं खाल्लं पाहिजे, हे झालं पाहिजे, आईवाचं सण आहे असं, याच्यात ही अंधश्रद्धा आहे. पण प्रत्येक गोष्टीच्या मागं काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये एक मोठं पण कारण असतं. ते कारण असंच असणार आहे. त्याच्यामुळंच हे खेंगाटाचं किंवा हे मिक्स भाजी करून खात असतील, म्हणजे माझ्यामध्ये तरी. तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि संक्रांतीच्या खूप शुभेच्छा देऊ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. मला खूप छान सपोर्ट भेटला 4 महिन्यात, त्याच्यामुळं सगळ्यांचं म्हणजे आभारी आहे मी. तर आजचा ब्लॉग मी इथंच बंद करते. बाय.